पट्टा आपला नांदेड जिल्हा आहे. संघ कामगार परभणी जिल्हा आयोजित पदयात्रा यायची सगळ्यांची नावं घ्यायची. आपल्या पदयात्रेचे अध्यक्ष रमेश ठाकरे विजयगावकर, माझे प्रवासी मित्र, सर्व पदयात्रेचे स्टेजवरचे खाली बसलेले उभे राहिलेले स्वयंपाक करणारे माता बंधू भगिनींनो, सर्वांना माझा दंडवत प्रणाम. सांगावं तर बरंच काही वाटतं, पण काय करणार कसं आलं नाही. ऐकता गेल्या 6 दिवस सांगितलं असते, आता 5 दिवस सुरू गेला नाही आपल्याला, तर आपण आपल्या घरची सांगायची दिला. मला माहिती आहे घरची सांगायची, घरात नाही सांगायची, घरचं देवाची देवळात सांगायची. त्याच्या अगोदर एक बाजूला द्यायची तुम्हाला. आपल्याकडं 7 दिवसाचं भागवत आहे रमेश ठाकरे विजयगावकर यांचं. 9 मार्च ते 15 मार्च. तर खाली बसलेल्या सर्व भक्त मंडळाला दंडवत प्रणाम. 7 दिवस चालण्यासाठी फक्त खाली बसलेल्या मंडळाला. वरी बोलायला की मग कशाचे पैसे जातात, खालच्या मंडळाला दंडवत. याच्यामध्ये कोणी खाली त्यांना दंडवत आहे. आणि दुसरा मुद्दा, 5 मार्चला आपली पदयात्रा, म्हणजे पदयात्रा आपली छोटी असती, माझी मोठी पदयात्रा 22 दिवसाची. गोकुळ मुद्रा कारखाने याच्यासाठी आपली गाडी घेणार आहे. ज्याला पण यायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा. बोलणं तर काही नाही, पण दिवस वेळेला पाहिजे ना. आता हे भद्रिका आयुष्यात भद्रिकाव तो जीवनामध्ये उतरतो. जर भद्री नाही केली तो जीवनात उतरणारच नाही. तरी माझ्या संघाला तो उतरतो. हे झालं आता सर्व. आज 800 वर्षापूर्वी विश्वधारक ब्रह्मा परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्रात चालू असताना नांदेडला आहे 12 वर्ष. बघा 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष स्वामी आपल्या नांदेड जिल्ह्यात राहिलेले. आपल्या जिल्ह्याला भाग्यवान जिल्हा कोणताच नाही महाराष्ट्रामध्ये. कुठून जरी जवळपास आले स्वामी तर शेवटी आमच्या नांदेड जिल्ह्याला बाहेर म्हटलेलं आहे. बाहेर जसं रुद्रपुरा के लेकीचं बाहेर होतं, तसं आमच्या नांदेड जिल्हा सर्वांचं बाहेर आहे. तुम्ही सर्वजण आमच्या मंदिरामध्ये असल्यामुळे सर्वांना सांभाळतो. तुम्ही संकट घ्यायची नाही कोणी राहण्याच्या मंदिरात. दीक्षा घेतली तरी सांभाळतो, नाही घेतली तरी सांभाळतो, कारण तुम्ही आता परमेश्वराचे आहात. सर्व महाबहिणी आहेत तुम्ही. तुम्ही पण सोबत एक सावत्र बहीण आलेली आहे. नाव सूर्यकांत सोळंके. घरी आहे तुम्ही सगळ्या पण सावत्र झाली. कारण देवालयामध्ये सगळे घरात तरी जातात, सावत्र ठेवायला जमत नाही. तुम्ही इच्छा मागती. म्हणजे जेव्हा स्वामी चक्रधर स्वामी भंडाऱ्याला गेले होते, भंडाऱ्याला गेल्यानंतर ब्राह्मण होते. ब्राह्मण सर्व माणसामध्ये चतुर म्हणा तर ब्राह्मण चतुर असतो. तसे ब्राह्मण जे होते पोटी पाहत होते. पोटी पाहत असताना त्यांनी बरेच वेळेस चरित्र पाहिलं. चरित्र पाहिल्यानंतर त्यांना काही मोक्ष भेटत नव्हतं. स्वामी त्यांच्या घरी स्वामीजी आणि त्यांची एक नजर झाली. भिक्षा भिक्षा म्हटल्यानंतर त्यांची दोघांची एक नजर झाली. आणि पहिल्याने काय होते, त्यांनी लगेच आंघोळीसाठी बसलेले होते. त्या काळात जे आपलं पालन ठेवलं होतं, फक्त खाली धोतर ठेवलं होतं, ते आता बसून बघत होते. स्वामीने सांगितलं वाटतो म्हणजे मागेला मनाला पाहणं नाही, जे तुम्हाला आहे ते स्वतः भेटणार आहे. पण त्यांनी खरंच त्यांना ते बरेच दिवस पोटी वाचली, पण सापडत नव्हतं. जेव्हा स्वामींनी सांगितलं तर लगेच सापडलं. स्वामी भिक्षा मागायला गेले होते, म्हणजे जेवणाची भिक्षा मागायला गेले होते, माणसाची भिक्षा मागायला गेले होते. माणसाला भोज करायला पाहिजे.
माणसाला बोध झाला पाहिजे, शेवटी आनंदाचा योग आला पाहिजे. तर आपला योग लवकरच केवळ आनंदाचा होईल. तसं बाहेर काय निघाले, त्यांची पत्नी महाराजांची भिक्षा घेऊन आली. स्वामींना भिक्षा वाटते. भिक्षा आल्यानंतर स्वामी ऐकतात. त्यांची पत्नी होती, अहो कुठे गेला? घरा पत्नी कशाची आजकाल नाही म्हणत. तुम्हाला तिथं जाऊन येते ना देव. त्याची पत्नी होती, भांडारकरांनी आज्ञा दिली, ज्याचा होतो ज्याच्या पाठीशी जात आहे आम्ही आता. तुम्ही नीट घर सांभाळा, तुम्ही नीट घर सांभाळा. मी ज्याचा आहे त्याच्या पाठीशी जात आहे म्हणे. तुम्ही आता घरात करणार नाही, ते घर सांभाळा म्हणे. ठीक आहे म्हणे. ठीक आहे म्हणजे आता आंघोळ तरी करून जा. आंघोळ ते म्हणतात नाही, गंगावर पाणी काढलेलं आहे, आंघोळ करून जा. ते म्हणतात नाही. आता आंघोळ करत म्हटलं तर स्वामी निघून जातात. त्या गंगावर पाण्यामध्ये त्यांनी संकल्प सोडतात की माझा प्रतिक्रिया त्याग होणार. आंघोळ करत म्हटलं असतं तर स्वामी निघून असते. आपण त्याला आंघोळ केलं नाही बरं का? केलं आंघोळ तसं त्याच्यामुळे आंघोळीचं जेवढं महत्व काहीच नाही. स्थान प्रसाद बिस्कुट पाचणे हे तुम्हाला त्याही भेटणार आहे. घरी गेला तर आंघोळच करायचे तुम्हाला गंगावर पाण्यामध्ये. करायचे नाही. पहिल्या पूर्वज आमच्या मार्गामध्ये म्हणजे आताच नाही, पहिल्या मार्गामध्ये पूर्वज टाकायचे. अशा वेळेला भिक्षा वगैरे करत असताना आंघोळ करायची नाही, सून पेटवायची नाही. तर का? हिंसा होती म्हणून. हिंसा म्हणजे आपण हिंसा तर मुलीपासून करतो. हिंसा सगळ्यात जास्त हिंसा ही असली कोणी कोणाचं मन दुखवलं नाही, कधी कोणाला काढून बोलायचं नाही, फसून बोलायचं. कारण हे जे बोललं इथं टिकणार नाही तुमचं. पण आज जरी बोललो आपण पुढच्या माणसाला आलं की मला या माणसाला हे बोललं होतं बरं, बाबा हे बोलले होते, हे तुमच्या मनामध्ये पुन्हा येतं. त्याच्यामुळे बोलत्या वेळेस आपल्या जीवन तोड द्यायचं. आपण जास्त नाही बोलायचं. बोला तुम्ही बोललं तिच्या काळजाला लागेल असं नका बोलू तुम्ही. सर्वांना समजतं माझ्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता नीट घर सांभाळा. की ज्याचा आहे त्याच्या पाठीशी जात आहे. असे म्हणणारे कामले आहेत ते आपल्या नांदेडला निघाले. नांदेडला निघाल्यानंतर पहिलं मंदिर जे होतं 10 बाय 8 होतं. त्याचं बऱ्याच जण मंदिर पहिलं बघितलेलं आहे. आता गुरु स्वामींनी बांधलेलं आहे 2003 मध्ये. 3 मध्ये बांधलेलं आहे. आता भरपूर मोठा मंडळ झाला, जागा झाली, सगळं झालं. पण पहिल्या जागेवरच मंदिर आहे. आता मी अहो तुम्हाला काय सांगावं, कालच्या नवरात्र किती कठीण गेले आम्हाला. एवढं पाणी भयंकर की नदीचा पूर उचलल्यावर आमच्या मंदिरामध्ये झरे लागले. नवरात्रामध्ये पूर उचलल्यावर झरे लागले. तसे आपल्या गावाला मोठं गाव का तसे मोठं गाव तिथं 5 दिवस चालू होती. आणि जेवढ्या बाया महिला वगैरे ठरवून आलं होतं तेवढ्यांनी मी 1-1 घंटा पाणी लावली रात्रभर दिवसावर बटन लावायला. कारण देऊळ तेव्हा पाणी आलं तर आता पण पाणी आलं. भंडारे काय नांदेडला मिळाले. आल्यानंतर नांदेड स्थान आहे. नांदेडला एकूण 8 स्थान होते. 8 स्थानापैकी फक्त 2च स्थान आहेत. बाकी स्थान पूर्ण गडाला गेलेले आहेत. स्वामी मंदिरामध्ये बसून राहायचे. भंडारे का पण होते. भंडारे का स्वामींच्या सोबत 16 वर्षांनी लावलं. पण आपण पाठ करायला आपण नाही. पाठ बघा त्यांच्या वागणं उडणं व्हायचं. आपण साधूशावर बघत असिंगा साधूशावर बोलतो त्याला अधिकारासमोर असं सरळ जायचं आणि सरळच मागे निघायचं असतं. त्याला अभिमाना सांभाळला जात असतो. आपल्याला पहिल्यांदा पर्यटन गेलं तर उठणं बसणं आलं पाहिजे. आपण पदयात्रा करतो. अवशे गवशे नवशे बाबा दिवसांना म्हणतात. पण आपण सर्वजण पदयात्रेतून राहतो. पण आपण नवस करायचं आहे, हळूच करून घ्यायचं नाही. आपण फक्त जोजो करायचं आहे. काय करायचं आहे? जोजो करायचा. हळूच घरी गेला करा, नवस हिंसा करा, पण खेळा आपल्या भरायचं जाईल म्हणून बरं का. कुठे उभा तुम्ही जर नवस भरायचं खेळा इकडे का नव्हतं, पण इकडे जोजोच करा 10 दिवस तुम्ही. जसं म्हणायला काय होते रोज भगवान भिक्षेला जायचे.
भिक्षा मागून म्हणायचे आणि जवळ स्वामींना द्यायचे. स्वामींनी त्यांना सांगितलं जे काही तुम्हाला घडलं ते कोणाला सांगू नका. आता फक्त एका बाईला उद्या आज काय बाई तर 4 किलोमीटर नाही सगळ्या बाईला सांगितलं तेव्हा म्हणा सांगितलं का नाही म्हटलं. तसं भांडारकारी विश्वाला म्हणायचे स्वामींनी सांगितलं त्यांना जे आज काही तुम्हाला देवाला कसे दिसल ते कोणालाही सांगू नका. पण या जीवाला थोडंही ज्ञान झालेलं असेल तर एक दिवस लगेच सर्वांना सांगत बसतो. सांगितल्यानंतर भांडारे करून दुसऱ्याला जायचे विश्वाला म्हणायचे. त्या दिवशी काय झालं एक पट्टी शाळा होती. पट्टी शाळा म्हणजे शाळा शाळेमध्ये मुलं बसत होते शाळेची वास्तूही केली नव्हती. त्याच्यामुळे घराची वास्तू करणे हे गरजेचं असतं. कारण कसं असतं आपण मग एका बाबाला भागून जातं. अहो आपल्या एका बाबाला आपलं भागवतं आपण आपला अख्खा गणपत बोलवतो तेव्हा काय ठसा लागत तुम्हाला. त्याच्यामुळे किमान घराची वास्तू असताना 5 किंवा 11 किंवा 7 तरी साधून बोलवतो तुम्ही. कारण की वाळू कुठे असते ईद कुठे असते मशानभूमीची असते वाळू. आता आपल्या आईने लोक राखडी टाकतात गणपती टाकतात ती आपल्या घराला येते वाळूमध्ये येते का नाही. त्याच्यामुळे वास्तू करणं हे गरजेचं असतं घराचं. तसं त्या शाळेची वास्तू झालेली नव्हती. त्याप्रमाणे भांडारकरांनी सांगितलं गुरुजी आणि मुलांना बाहेर निघा बाहेर निघा. ते गुरुजी आणि मुलं बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर ती शाळा भयंकर पडली. म्हणजे ती लोकांची होती एका खांबाला हलत होती. ते भांडारकरांना दिसत होतं कारण त्यांना स्वामीचं ज्ञान होतं. ज्याला स्वामींचे 5 नाव आहेत त्याला कुठेही धोका होणार नाही. त्याला फक्त स्वामीच्या वचनावर चालावं. स्वामींनी शेवटी काय सांगितलं सावचनाचा आचार स्वामी सांगून असला गेला शेवटी तोही नाही झाला. शेवटी स्वामीने सांगितलं 6 वर्षाचा तरी आचार करा तेवढी नाही झाला काय जन्माला उपयोग झाला. आपल्याकडे 5 नाम आहे. गुरु लहान असो मोठा असो कोणताही गुरु तुम्हाला प्राप्ती देणार नाही. फक्त 5 नामच देणार आहे. गुरुनी जरा तुम्ही आपल्याला गुरुने गेला ओळखलं पाहिजे. तिथं गेला मोठा गुरु बाबा 10 रुपये बाबा तिथं 1000 रुपये देऊ असं नाही. आपल्या गावाचा गुरु करायचा आपण आपल्या गावाचाच गुरु करायचा. बाहेर गावाचा गुरु कोण येणार आहे का. बाहेर गावाचा गुरु बोलला काम असलं की गावात गावाला कार्यक्रम असले की मोठ्या गावाला मोठ्या वाजता खिस्सा बोलून द्यायचा गावात कामच करायचं करायचे. तुमच्या मुला बाळांना गावाच्या नावाचा उपदेश असतो शेजारच्या आणि गावाच्या भले मोठे गावाला काय त्यांना पण मोठं काय तुम्ही ते पण गावाचे तुमचे तुम्ही आमचे लेकरं आम्ही तुमचे बाबा आहोत. कोणते गावापासून कामाला आहे. जरी शेतीला मोठा असेल पण लहानच आहे बघा गावपैकी. माझ्या मोठा मोठी बाबा आहे कसं होतं माझ्या मोठं मोठे त्यांना काय करतात किती लहान आहे माझी मोठी मोठी आहे. त्याच्यामुळे भांडारकरांनी सांगितलं शाळा पडली आणि शाळा खाली पडली. खाली पडल्यानंतर एवढ्या मुलांचा जीव वाचला. कोण वाचवला भांडारकरांनी जीव वाचवला. जीव वाचल्यानंतर भांडारकर विसरायला गेले होते. विसरल्यानंतर प्रत्येक मुलगा आपल्या घरी जाऊन जायचा त्या भांडारकरांना आणि आम्हाला ह्या मागच्या वाचवलं आम्हाला ह्या मागच्या वाचवलं. त्यांची माती पप्पा आम्ही झोळी घेऊन गेली त्याला गंध अक्षिला केला. हे सगळं होतं विसरायला गेल्यावर. विसरायला गेल्यावर गंध अक्षिला केला हे घ्यायचं नसतं. स्वामींनी सांगितलं होतं एकीकडून वेगळी देतो एकीकडून लिहिली. विसरायला गेलं काय गल्लीतून गेलं ते घरा गल्लीतून निघा तर पुन्हा लोकांची भेट नको आपल्याला. आपला फक्त स्वामी माहिती विसरायला गेल्यानंतर ते पुन्हा नको ओळखीच्या घराला तर नको मामा मावशी काकू आपलं कोणी विसरायला यायला म्हणून मुद्दाम घोड वाटतात. एकदा पुस्तक जोडून राहिलं पाहिजे. घराच्या एका विसरायला गेल्यावर ओळखीच्या घराला विसरायला जायचं नाही. आणि विसरायला गेल्यानंतर ते विसरा घेऊन आले
प्रत्येक मुलाने सांगितलं त्यांना गणित असलेला किंवा पुष्पांच्या माला. अहो तुम्ही सांगा तुमच्या मुलाला कोण वाचवलं, तुमच्या माणसाच्या आयुष्यावर उपकार दिसत नाही. तो मुलगा सुद्धा म्हणतो त्या भावाला जीवदान केलेलं आहे. कोणामुळे? त्या भावामुळं. तसं ते आमचं नांदेड नगर जे आहे एवढं पवित्र झालेलं आहे, एवढं पवित्र. कारण गलोगली स्वामी फिरले, गलोगली भंडारेकरांनी दीक्षा घेतली आणि आपल्या मंदिरामध्ये आले भविष्याच्या मंदिरामध्ये आल्यानंतर अशी दीक्षा ठेवली आणि कापत होते. त्यांना थंडी ताप आणि जुलाब होत होते. स्वामी आले आणि बघितलं मागे घेतली म्हणून मागे घेतली माझ्या स्वामींना घेतला आपल्या भंडारेकरांना. मागेवर घेतल्यानंतर त्यांना म्हणतात भट्टो काळ वंचना करू का, म्हणजे तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य होतं, 100 वर्षाचं. तर भंडारेकर म्हणतात पुन्हा जरी माझी भेट असेल तर द्या. स्वामी म्हणतात ते पुन्हा मी सांगू शकत नाही. तुझ्या मागीची माझ्या नशिबी ही माझी वेळेला सुद्धा नशिबच लागतं. आणि भविष्याच्या मंदिरात रोज उंची करायला राहायला तिथं पण नशिबच लागतं. माझ्याला नशिबावर कोणीच नाही बघा, माझ्याला नशिबावर कोणीच नाही. त्यांच्याकडे कोणाकडेच चालत नाही. फक्त आमच्या राहायचे पंडित दादा आणि मी त्यांचं माहेर आणि आमचं महाराष्ट्र. त्याच्यामुळं आम्ही दोन दिले तुझ्या सोबत आहोत, आमच्या आश्रमाने आणि सुधारले आहोत. त्यांनी सांगितलं काळामध्ये नाकलो का 100 वर्षाचं आयुष्य देतो. ते म्हणजे पुन्हा जर मागे घेत असाल तर नका किंवा. स्वामी सांगतात मी सांगू शकत नाही. हे स्वामी पहिल्यांदा आले होते. दुसऱ्याचा स्वामी नाटक करायचा का मग दोन स्वामी तुमच्या माग मला सांगायचं काय करायचं तुमच्या मागाला सांगितलं नाटक असं बोललं. पण हे पण बघ जेव्हा स्वामी दुसऱ्याचा आश्चर्य पण मागे निघाले. अचल गुळातील भाई गेली निर्घटना पाळून त्याचे मनी सिद्ध झाली. जाणीचा थाट बघली, जाणीचा थाट बघली जाते स्वामी. कोणाची इच्छा असेल, खरोखर इच्छा असेल तुमच्यापाशी त्रिवेणी असेल तर तुमच्या मुलीवर कोणाचा करून घेणारच आहे. तुम्हाला गॅरंटी आहे. कारण बरेच माझ्याकडे येतात लोक बाबा असं करायचं आहे तुझा होत जाईल तुझं बाबा मला काम झालं बरं माझ्या बरोबर काम झालं. आता पण जेव्हा स्वामी आलेला आहे तेच तुम्हाला तेच चांगलं होतं. स्वामी मंदिरात रोज बसायची व्हायचे आणि आमचा ब्रह्मपुरी वाडा आहे. पहिला आमचं नांदेडचे आहे जुन्ना म्हणजे ब्रह्मपुरी आमचा वाडा झाला होता. तिथं आल्यानंतर एक जेवायला ठरवलं होतं. असं राहणार होतं का मंदिराचा पुजारी रोज यायचा सेवा करायचा बसायचा जायचा. झाल्यानंतर एक स्वामींना आमंत्रण दिलं. आमंत्रण दिल्यानंतर ठीक आहे आमच्या जेवायला आणलं. जेवायला आल्यानंतर पावसाचे दिवस होते. जून किंवा जून महिना होता. जूनमध्ये पाऊसच जास्त पडत नाही. ऑगस्ट असं आता पाऊस होता ना. पाऊस जेव्हा पडला असा नदीला पूर आला. स्वामींनी त्या मामाला सांगत होते गरीबाला आपल्याला सांगितलं तरी वरण छान झालं, भात छान झालं, भाजी छान झाली. तेवढ्या नदीला पूर आला. पूर आल्यानंतर पूर्ण मंदिर बुडालं. पुराला पुजारी पळून गेला. स्वामी तिथंच बसले होते. पण या मला मी पळून गेला नाही. पाण्याला तरी तिथं सुद्धा 100 लोक घेऊन पळून गेल्यानंतर 4 दिवसात पुन्हा मंदिरामध्ये गेला. आल्यानंतर त्या मंदिर दार काढलं, मोरी काढली. तसेच पाणी पूर्ण मंदिरात ओसरलं. स्वामी बसून 3 दिवस पुरामध्ये स्वामी बसले असताना स्वामी त्यांना सांगतात राणे
कधी भात खात झाले म्हणजे त्यांना मागील आपण खरंच सांगितली कधी भात खात झाले. तुम्ही सांगा बरं बघा तुम्हाला काय जेवायला होतं गोड काका सांगा कोणते स्वतःची गोड काय जेवण सांगा गोड मध्ये प्रेम आहे गुलाबजाम म्हणजे जी असं आता एक दोन्ही झाल्या आता तिसरी काढली सांगोली मावशीच्या गावाला फक्त काकाच्या गावाला तुम्हाला घ्यायचं का म्हणजे श्रीकृष्ण महाराज स्वामी आज पण आपलं स्थान उतरत आहे दुसरं बोलत स्थान म्हणून म्हणतात का सर्वांनी ते स्थान घरात व्यवस्थेच्यामध्ये वाट चालवता सर्वांनी स्थानाचा जयजयकार करा श्री गोरक्षेत्र महाराज आपल्या स्थानाचा आपल्या ताब्यामध्ये आलेला आहे त्याचे काम सुद्धा चालू झालेलं आहे. 1 तारखेला भव्य दिवसामध्ये असते मंडळी होती सर्वांनी दर्शनाला तुम्ही पण या त्यावेळी पूर्ण मंदिर तुझा असं भाविक वर्ष बघा त्यावेळी मला भाविक मंदिर नदीच्या काठेवर आहे बघण्यासाठी येतं गाड्या करून या तुम्ही तुमची जेवायची व्यवस्था दिवसभर मंदिरामध्ये भाविकाला तिकडे स्नान करायचं आणि इकडे जेवायला यायचं असे श्रीकृष्ण महाराज होते भिक्षा मागून खायचे असं भिक्षा मागायला गेल्यावर तसं तर 4 लोक बाहेर बसून ऐकतात तसेच कृष्ण महाराज भिक्षा मागायला गेले आणि त्यांना म्हणले भिक्षा मागितली तर ते काय म्हणतात गावात तुमचं धक्क्यात कुठे दिसत नाही तुम्ही साधू पण बोलतो मी स्वतः ऐकतो पण तुम्हाला दोष लागतात आम्हाला काय असं काय झटकून टाकतात पण दोष तुम्हाला असं बोलणाराला आपण कोणाचा दोष घ्यायला आलो नाही आपण फक्त एक गौरव करायला आलो निंदकाचे गळा असावी शेजारी देयाची वासुडी होई निरंतर तुम्ही जर आमची निंदा केली तुम्हाला नक्कीच निंदा लागतात तुमचं आमचं घेणं देणं नाही तुम्ही आमची भावना आणि सन्यासी तुम्ही आमचे यजमान यापर्यंत तुम्ही बजाटमध्ये वागायचं आणि तुम्ही आमचं ऐकून घ्यायचं कारण आमच्या जीवावर तुम्हाला घरून पाठवलेलं असतं तुमच्या मनाला कुठलं गिरी आवडलं काय तुम्ही जर सुटला तुम्ही उठला लोकांना सगळ्याला त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायचं नाही कारण अरे बाबा भीमा काय सगळ्या माणसं आमच्या येत तुम्ही एकच नाही सगळ्या माणसं माझ्या येत सगळ्या आहे कारण समाजा मार्गाने सगळे लोक 15 सर्वांना घोडा चालतो तर तुम्ही काळजी करा फक्त एकच आम्हाला विचार करतो बाहेर जाऊ नका तुम्ही थोडं लागत शिस्त पाळायचा डोक्याला काय पायाला काय तुम्हाला जेवायला केली आम्ही तुमचं झाल्यावर तुम्ही घेऊन गेलो तुमचा कधी म्हणून खरं कुठे तुम्ही तुमच्यासाठी केलेल्या आहे तुम्ही तेव्हा खायचं म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण महाराज काय करायला यायचे उद्यामध्ये गेला फक्त 2 मिनिटात घ्यायची मागली श्रीकृष्ण महाराज जेव्हा यायचे त्यांना सांगितलं काहून नाही तुम्हाला काम करता येत नाही का म्हणे ते म्हणे आम्हाला कोणी कामच येत नाही म्हणे आज काय गरीबाला घेतला ठेवायला श्रीकृष्ण महाराजाला सुद्धा आम्ही मागितलं म्हणे काय करायला ठेवलं होतं आम्ही पापी लोक पापी आला त्या गुणिया स्वामी गाया दूर गेला म्हणून आम्हाला स्वामी सुद्धा टाकून गेले उत्तर पत्राला त्यांनी सांगितलं नाही आमच्याकडे काय म्हणे तुम्ही राम त्यांनी सांगितलं माझ्या पण 2 हट्ट आहेत म्हणे मी काही सोडून पण भरणार नाही ठीक आहे चालतो म्हणे
त्यांनी रोज गायण्याच्या अडकाळ बसवायच्या टाळायच्या घेऊन यायच्या 4 दिवस झाले युवकांनी लगेच चुकली केली चुकली गोष्ट आपल्यात पण आहे पहिले पण होते आता पण आहे त्याच्या शंकाच नाही जेव्हा त्यांनी चुकली केली तेव्हा नाही तुमचा गुराखी असाचा गुराखी लावला म्हणजे तुम्ही तो गाय चालत नाही काय नाही नुसता खडकाला बसतो तेव्हा ठीक आहे जाऊन बसतो त्यांनी साक्षात असं पुढे आले आणि बघायला सुरुवात केली साक्षात कृष्ण महाराज रूप चित्र साक्षात रूप चित्र त्यांनी आले आणि घरी येऊन बायकोला काढलं आपण किती बाकी कंटाळले म्हणे आपण साक्षात देवाला आपल्या घरी गुराखी ठेवलं गुराखी देवाला आपल्या घरी गुराखी ठेवलं म्हणे ती म्हणली ठीक आहे मी काय करते म्हणे आता थोडा स्वयंपाक घेतो का तेवढा स्वयंपाक करते ठीक आहे ते स्वयंपाक थोडा केला त्याने कृष्ण महाराजांनी गाय घराकडे चालून दिल्या वाटला दिल्या गाई कोटामध्ये आल्या गाई बसल्या कृष्ण महाराज तिकडल्या फिरत गेले एक तर आम्हाला दर्शनही झालं नाही काहीच नाही कारण तो काय झाला होतं बायकोच्या आधीच झाला होता संसाराच्या मध्ये गुंतला होता तुमच्या बायकोच्या आधी म्हणू नका वृत्त मंडळी देव भेटला पाहिजे आपला देव ती राणी मागत राहतो म्हणून पुढचा प्रसाद करून घ्या ती आलं कळलं सध्या ब्राह्मणानं बायकोला कृष्ण महाराजांचे दर्शन ठेवलेलं आहे असं म्हणून मी माझं दोन शब्द संपवलो सांगायची भरपूर विचार होती मला पण थोडा वेळ अभावी मी आपल्या सेवांकडे निर्धी लक्ष करतो धन्यवाद प्रणाम बाबाजीचे उरलेले विचार वेळेनुसार आपण मांडत जा कारण की बाबाजीचे विचार अत्यंत सुंदर आहे साधं बोलायला साधना असं तरी ते मनावर ठसणारे असल्यावर काय घेऊन जातात की त्याचे विचार महत्वाचे सांगण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असली पण आपण ते बोध घ्यायचं की सांस्कृतिक बोध घ्यायचं की असल्यावर घ्यायचं बाबा म्हणायचे काहीतरी 2 शब्द तरी आपल्या कानात पडावं अशी अंतःकरण जावं ही सर्व संचालन मंडळाची आपल्याला विनंती असते आज या ठिकाणी